तर मित्रांनो सुरू करूयात याचा 10वी गणित भाग 1 दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्ग समीकरणे. मित्रांनो नावातच सगळं काही आहे. समीकरण म्हणजे काय आपण पहिल्या प्रकरणात बघितलं. बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर जवळपास 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तर आपण वर्ग समीकरण म्हणजे काय ते आधी समजून घेऊयात. बघा मित्रांनो असं समीकरण ज्याची कोटी 2 आहे. आता कोटी म्हणजे काय 1 कोटी 2 कोटी ते पैसे नाही. आज सध्या कोटी कोटीचा विषय चालू आहे. तुम्ही बघत असाल बातम्यांमध्ये 100 कोटी 50 कोटी 150 कोटी. पण ते कोटी वेगळे आणि हे कोटी वेगळं. आता हे कोटी काय बाबा, समजा माझ्याकडे एक समीकरण आहे x चा वर्ग अधिक 2x अधिक 8 बरोबर 0. या समीकरणाचा विचार केला त्याचबरोबर y 2y चा वर्ग अधिक 3y बरोबर 7 त्याचबरोबर 4m चा वर्ग अधिक 2m वजा 8 बरोबर 4. ही सगळी समीकरणे ही वर्ग समीकरण आहे. कारण या समीकरणाची कोटी तीनही समीकरणामध्ये सगळ्यात मोठा घातांक 2 2 2 आहे. बरोबर. परंतु जर माझ्याकडे एक असं वर्ग समीकरण असंच एखादं समीकरण असेल 2y चा घन अधिक 3y चा वर्ग बरोबर 4 बरोबर 0. भावा ताई माई अक्का विचार करा पक्का गणितावर मारा शिक्का. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं जर तुम्ही बघितलं तर इथं वर्ग तुम्हाला दिसतोय, पण भावड्या इथं वर्ग जरी असला तरी कोटी 3 आहे. कोटी म्हणजे 3. इथं बघा ही कोटी 3 आहे सगळ्यात मोठा घातांक आणि ही कोटी 3 असल्यामुळे हे वर्ग समीकरण नाही. भावड्या कोटी 2च पाहिजे. 2 पेक्षा मोठं पण नको 2 पेक्षा लहान पण नको. नुसतं 2m अधिक 4 बरोबर 0. इथं पण कोटी 2 नाही 1 आहे. हे पण वर्ग समीकरण नाही. जिथं आहे कोटी 2 तिथंच करा फोन. हा तिथंच ते आपलं वर्ग समीकरण असतं, नाहीतर बाकी कुठंच वर्ग समीकरण नसतं. एवढी गोष्ट लक्षात घ्या. आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, वर्ग समीकरणाचं एक सामान्य रूप असतं. समजा माझ्याकडे एक समीकरण आहे 5x चा वर्ग अधिक 2x बरोबर 8. हे वर्ग समीकरण आहे. आता या वर्ग समीकरणाचं एक सामान्य रूप असतं. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय बाबा, हे बघा ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. आता या रूपामध्ये जर का तुम्ही एखादं समीकरण लिहिलं म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे सामान्य रूप. आता या समीकरणाला जर या सामान्य रूपात लिहायचं झालं तर कसं लिहिणार, पहिला वर्ग पाहिजे 5x चा वर्गचे, नंतर x पाहिजे 2x आहेच म्हणजे पहिला ax चा वर्ग लागतो, ऑलरेडी 5x चा वर्ग आहे. नंतर bx लागतो, ऑलरेडी 2x आहे. नंतर c म्हणजे तुमचा जो कॉन्स्टंट नंबर आहे स्थिर संख्या बाबा ती पलीकडे 8. तिला म्हणायचं बाबा तुला मी साष्टांग नमस्कार घालतो पण तू तिकडे काय करू नको, तू बाबा आपला इकडे ये. 8 प्लस इकडे आला -8 झाला इज इक्वल टू 0. जय महाराष्ट्र. हे झालं सामान्य रूप. म्हणजे वर्ग समीकरण आणि त्याचं सामान्य रूप आपल्याला कळलं पाहिजे. आता या समीकरणामध्ये जर तुम्ही विचार केला इथं a आहे b आहे c आहे. इथं एबीसीच्या किमती तुम्ही सांगू शकता का? एक्स वर्गाच्या बाजूला जो असतो तो a. क्या बोलती तू, ती तसली क्या बोलती तू नाही. इथं a म्हणजे a अल्फाबेटिकल a. हा a. इथं a ची व्हॅल्यू काय, एक्स वर्गाच्या शेजारी इथं a आहे, इथं एक्स वर्गाच्या शेजारी 5 आहे म्हणजे a ची व्हॅल्यू आली 5. b ची व्हॅल्यू काय, x च्या शेजारी b असतो, x च्या शेजारी 2 आहे, b ची व्हॅल्यू 2. c ची व्हॅल्यू काय, एकटा कोण आहे इथं -8 आहे, -8. तर अशा पद्धतीनं या काही कन्सेप्ट समजून घ्या. आता आपण प्रत्यक्षात या सराव संचामधली काही गणित बघूयात. भाऊ पहिलं गणित लय भारी, हात भारी लाद भारी. पहिलं गणित लय भारी. काय दिलंय, कोणतीही 2 वर्ग समीकरण लिहा. भावा एकदम खुल्ला विषय, कुठली पण 2 लिहा. प्रत्येकाची उत्तर इथं वेगवेगळी असणारे बघा. कोणतीही 2 लिहा. पहिलं लिहिलं 5x चा वर्ग अधिक 8x अधिक 4 बरोबर 0 ओंबट स्वाहा. दुसरं लिहा y चा वर्ग अधिक 2y बरोबर 3 झालं. तिसरं लिहा 5m चा वर्ग अधिक 2m अधिक 8 बरोबर 0 झाला. मित्रांनो तुम्ही पाहिजे तेवढी लिहू शकता, काय पण लिहा, फक्त वर्ग सगळ्यात मोठा पाहिजे. काही याची उत्तरं भरपूर येऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगवेगळं येऊ शकतं ते. ओके आता जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न बघा एकदम सोपा आहे. फक्त 2 कुठली पण लिहायची मित्रांनो, कुठली पण 2 लिहून टाका. ही 3 तिघांपैकी 2 लिहा, नाही तर तुमच्या मनाची लिहून टाका, पण काहीतरी लिहा. सगळ्यात मोठा घातांक 2 पाहिजे. पुढचा विषय बाबा खालीलपैकी वर्ग समीकरण कोणतं ते ठरवा. भावड्या बोर्डाच्या परीक्षेला एकदम 100% प्रश्न येतो की दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरवा. भावा आता हे आहे की नाही, पहिलं आहे की नाही आपल्याला माहिती आहे. कोटी 2 असेल
सगळ्यात मोठा घातांक 2 असेल तर ते वर्ग समीकरण आहे, नाहीतर जय श्रीराम, नाहीतर मग ते नाही. बघा आता पहिलं हे वर्ग समीकरण आहे का? आहे बाबा. येथे येथे कोटी किती आहे बाबा? कोटी 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0 ओम बट स्वाहा. हे वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण हे वर्ग समीकरण आहे, कारण कोटी 2 आहे भावड्या. आता हे आहे का? आहे ना. इथं पण कोटी 2 आहे, मग इथं पण लिहायचं इथे कोटी 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. झाला, विषय संपला. पुढचा विषय बघा. इथं हा बाबा सर, इथं डोक्यावर 2 दिसतात म्हणजे कोटी 2 आहे, मग हे वर्ग समीकरण असू शकतं का? ना मुन्ना ना. इथं विचार करा. इथं डोक्यावर 2 आहे, ठीक आहे, मला मान्य आहे, अख्ख्या जगाला मान्य आहे. पण भावड्या हा खाली वाय काय करतोय? कशाला गार मारायला आलाय, कडमडायला? त्याला पहिलं वर न्यायचं. त्याला म्हणायचं भावा तू जरा वर चल, तुला वर घेऊन जातो. ओके, म्हणजे हा खालचा वाय पहिला घालवला पाहिजे. खाली कुठलंही चल नकोय, सगळी चल वर. सगळ्याला वर आणून बसवायचं, खाली कुणालाच नाही ठेवायचं, नाराज नाही करायचं कुणाला. खालचा तो नाराज झाला वाय तर मग तो गाणं म्हणत बसल, तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं. भावड्या किसी को नाराज नहीं करने का. तर ह्या वायला घालवण्यासाठी सगळीकडे वाय ने गुन्हा. मग वाय वर्ग गुणिले वाय अधिक 1/y गुणिले वाय बरोबर 2 गुणिले वाय. भावड्या सगळीकडे मी वाय ने गुणलं. मग आता वाय ने गुणल्यावर काय होईल बघा. वाय गुणिले वाय, वायचा घन. हा वाय गेला, फक्त एक राहिला, बरोबर 2 गुणिले वाय 2y. भावड्या आता इथं हे वर्ग समीकरण आहे का? कोटी किती आहे? 3 आहे. येथे कोटी 3 आहे. येथे कोटी 3 आहेत, म्हणजे 2 नाही. मग हे वर्ग समीकरण आहे का? नाही. म्हणून y वर्ग अधिक 1/y बरोबर 2 हे वर्ग समीकरण आहे का? नाही. ओके. तसंच इथं विषय, तसंच इथं खाली x आलाय. मग हा x त्याला घालवायचा, त्याला म्हणायचं भावा तू वर ये. त्याला वर आणण्यासाठी, हा x घालवण्यासाठी सगळीकडे x ने गुणा. मग बाबा हा x गुणिले x केला अधिक 1/x गुणिले x केला बरोबर हा 2 केला. x गुणिले x, x चा वर्ग झाला. हा x गेला, फक्त 1 राहिला बरोबर 2. आता कोटी 2 आली. आता हे वर्ग समीकरण आहे. मग इथं लिहायचं येथे कोटी 2 आहे. कोटी 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणून x अधिक 1/x बरोबर 2 हे वर्ग समीकरण. वर्ग समी हा बरोबर 2 गुणिले x राहिलं बरं का. इथं 2 गुणिले x म्हणजे इथं 2x लिहायचं राहिलं. बरोबर 2 हे वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे. ओके. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला ओळखता आलं पाहिजे एखादं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही. ते ओळखता नाही आलं तर विषय लय गंभीर होऊ शकतो. विषय एकदम साधा आहे, सोपा आहे, टेन्शन घ्यायचं नाही बाबा. अरे बाप. बघा या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न. आता थोडंसं पुढे जाऊ भावड्या. ताई माई अक्का विचार करा पक्का, गणितावर मारा शिक्का. आता इथं बाबा क्या है, क्या हो रहा है बाबा, ये ऐसा कैसा गणित दिया, हे आहे का? यम अधिक 2 यम वजा 2. भावा इथं 2 कंसांचा जुगाड आहे. 2 कंसांचा गुणाकार करावा लागणार, म्हणजे एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायला लागणार. मग काय करायचं? यम अधिक 2 ने यम वजा 5 ला गुणून टाकायचं. काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मग इथं लिहायचं यम अधिक 2 ने यम वजा 5 ला गुणताना पहिलं यम ने गुणा यम वजा 5 ला, नंतर अधिक 2 ने गुणा यम वजा 5 ला बरोबर 0 लिहा. म्हणजे यम अधिक 2 ने यम वजा 5 ला गुणायचं, म्हणजे यम ने यम वजा 5 ला गुणायचं आणि अधिक 2 ने पण यम वजा 5 ला गुणायचं. नुसतंच गुणगुण गुणारे गुणगुण गुणारे गुणगुण गुणारे गुणारे व्यवस्थित गुणा. आता यम गुणिले यम वजा 5, यम ने दोघांना गुणलं, यम गुणिले यम यम चा वर्ग वजा यम गुणिले 5 5 यम अधिक 2 2 ने यम वजा 2 ला गुणा 2 गुणिले यम 2 यम वजा 2 दुने 4 बरोबर 0. यमचा वर्ग आपल्या जाग्यावर वजा अधिक वजा बाकी 5तून 2 गेले 3. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 3 यम आणि हे वजा 4 बरोबर 0. आता मला सांगा हे वर्ग समीकरण आहे का? यस आहे. मग इथं लिहायचं येथे कोटी 2 आहे, म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे. आता हे आहे का वर्ग समीकरण? इथं कोटी 3 आहे मित्रा.
कोटी 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. चला पुढे. आता पुढचा मुद्दा हा भाईसाब खालील वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आपल्याला लिहायचे आणि या स्वरूपामध्ये लिहून a, b आणि c च्या किमती काढायच्या. एकदम सोपा विषय बाबा. बघा जग्गा मागा इकडे बघा. ax वर्ग पहिला वर्ग पाहिजे. कुठेही असू दे भाऊ, कुठं लपलेला असू दे, बँडी त्याला आणायचा उचलून आणि इथं जेलमध्ये टाकायचा. चोर कुठेही असू दे, पोलीस त्याला पकडतात. ठराविक चोरांनाच पकडतात आजकाल. सगळ्यांना का नाही पकडत काय समजत नाही. ठराविक चोरांनाच पकडतात. सगळ्यांना छोट्या छोट्या चोरांना पकडतात. चला मोठे मोठे चोर पकडले पाहिजेत पोलिसांनी. ओके. आता बघा 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग. आपल्याला काय करायचं, जो वर्ग आहे त्याला हाणायचा. या पहिला लिहायचा. बाबा तुझा पहिला नंबर आहे, तू ये इकडे. हा तो वायचा वर्ग पलीकडे, त्याला अलीकडे आणायचा. वजा वाय इकडे आला, बाबा ये वायचा वर्ग अधिक झाला. नंतर एक्स पाहिजे, 2y आहे अधिकचे इकडेच लिहा. नंतर काय पाहिजे बाबा मला, कॉन्स्टंट नंबर स्थिर संख्या ती 10 आहे, ती पलीकडे आहे, तिला अलीकडे आणायचं. अधिकचे 10 झाले वजा 10 बरोबर 0. भावड्या तुझं समीकरण झालं सामान्य रूपात. रूपान देखणी सामान्य रूपात समीकरण तयार झालं. आता या समीकरणामध्ये एबीसीच्या किमती काढायच्या. एबीसीच्या किमती काढण्याच्या अगोदर एक वाक्य लिहायचं. वरील समीकरणाची तुलना कोणासोबत करायची, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. ओके. यासोबत बाबा तुलना करून टाका आणि याच्या सोबत तुलना केल्यानंतर एबीसीच्या किमती लिहा. ए म्हणजे काय भावा, एक्स वर्गाच्या शेजारी जो असतो तो ये, पण इथं एक्स वर्गाच्या शेजारी कुणीच नाही. इथं वाय वर्गाच्या शेजारी कुणीच नाहीये. मग लक्षात घ्यायचं, जिसका कोई नाही होता उसका एक होता है. वाय वर्गाच्या बाजूला कुणीच नाही म्हणल्यावर एक असतो. मग इथं वाय वर्गाच्या बाजूला एक लिवला, बी बरोबर किती, एक्सच्या बाजूला म्हणजे वायच्या बाजूला 2 लिवला आणि सी म्हणजे किती बाबा, वजा 10 आहे, वजा 10 लिवला, विषय संपला. एबीसीच्या व्हॅल्यू काढल्या. भावा आता इथं क्या से क्या हो गया, 10वीला येऊन काय झालं बाबा. आता ह्याला काय करायचं, याला कसं सामान्य रूपात आणायचं भावा. याचा वर्ग करा. एक्स वजा एकाचा वर्ग म्हणजे काय, ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. ओंबट स्वाहा. हे सूत्र वापरा भावा. या सूत्राचा वापर तुम्हाला एक्स वजा एकाचा वर्ग करताना करायचा आहे. बघा कसा, या ठिकाणी ए चा वर्ग म्हणजे इथं एक्स आहे, एक्स चा वर्ग वजा 2ab म्हणजे 2 गुणिले या दोघांचा गुणाकार, एक्स गुणिले किती झालं एक्स, अधिक बी चा वर्ग एकाचा वर्ग 1 बरोबर हे 2x अधिक 3. चला आता पहिला एक्स वर्ग घ्या. आता नंतर सगळे एक्स घ्या. हे वजा 2x आपल्या जाग्यावर, अधिक 2x ला म्हणायचं भावा तू इकडे वजा 2x करतो तुला. हा एक आपल्या जाग्यावर, अधिक 3 हा एक आपल्या जाग्यावर, अधिक 3 ला आणायचं इकडे वजा 3 बरोबर 0. एक्स वर्ग आपल्या जाग्यावर, वजा 2 दोघांना चिन्ह कशी समान, त्यांची होणार बेरीज. मग 2 आणि 2 झाले 4, फक्त वजा 4x करून टाका. 1 वजा 3 झाले वजा 2 बरोबर 0. अशा प्रकारे हे समीकरण सामान्य रूपात लिहिलं. आता एबीसीच्या किमती काढायच्यात. कशा, फक्त एबीसीच्या किमती काढण्याच्या अगोदर एक वाक्य लिहायचं. वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू आणि मग a बरोबर लिहायचं. एक्स वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे 1, बी बरोबर लिहायचं एक्सच्या बाजूला आहे वजा 4 आणि सी बरोबर लिहायचं हे वजा 2. 1 4 वजा 2. तर अशा पद्धतीनं आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे. फक्त एवढंच करायचं भावड्या, काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा लावायचा. फक्त तुला एकच काम करायचं आहे याच्यामध्ये, की ही जी काही समीकरणं तुम्हाला आहे ती समीकरणं सामान्य रूपात लिहायची. आता जरा मी पुस्तक बघतो, कारण इथं प्रॉब्लेम असा झालाय, काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे, प्रिंटिंग करायचं आपलं राहिले, काहीतरी 1-2 गोष्टी राहिल्यात. पहिल्या गणितामध्ये बघा एक चिन्ह राहिलेलं आहे, ते चिन्ह बाबा नेमकं कुठलं आहे ते आता पहिलं आपण बघून घेऊ. जरा मी पुस्तक शोधतोय बरं का. काय होतं माहितीये का, पुस्तक आपण काय जास्त आता वापरत नाही, अख्खं पुस्तक पाठ झालंय, पण ह्या गणितामध्ये चिन्ह काय बाबा ते पहिलं आपल्याला समजलं पाहिजे. जिंदगी एक सफर है सुहाना, बस चिन्ह को निग्लेक्ट मत करना. सगळी चिन्ह आयुष्यात महत्वाची. चिन्ह नसेल तर आयुष्य चिन्ह भिन्न होऊन जातो. बघा पुढच्या गणितामध्ये काय बाबा विषय, की एक्स वर्ग अधिक 5x वजा
इथं वजा आहे आणि इथं वजा आहे बरं का. आता ह्याचा काय होईल बघा विषय. एक्स वर्ग लिहिला अधिक 5x लिहिला, कंसाच्या बाहेर वजा आहे, आतली चिन्ह बदलली. अधिकचं -3 वजाचं अधिक x. चला सगळ्यांना या इकडे म्हणायचं या बाबा लय नाटक झालं तुमचं. आता या इकडं x वर्ग आपल्या जागेवर अधिक 5x आपल्या जागेवर, हा अधिक x इकडे आला वजा x, -3 इकडे आला अधिक 3 बरोबर 0. आता काय आलं बाबा x वर्ग 5तून 1 गेला अधिक 4x आणि हा अधिक 3 बरोबर 0. वर्ग समीकरण सामान्य रूपात झालं. आता एबीसीच्या किमती लिहा. ए ची किंमत किती x वर्गाच्या शेजारी 1, बी ची किंमत किती x च्या शेजारी 4, सी ची किंमत किती बाबा 3. संपला विषय. जास्त काय डोक्याला ताप करू घ्यायचा नाही. आता या चौथ्या गणितामध्ये बघा काय दिलंय 3m चा वर्ग बरोबर 2m चा वर्ग आणि अधिक एका -9 बाबा -9 आहे. बरं इथं -9 आहे. आता सगळ्यांना एका बाजूला घ्यायचं. 3m वर्ग आपल्या बाजूला जागेवर, 2m वर्ग अधिक आहे. त्याला म्हणायचं बाबा तू इकडे ये, तिकडे काय करतोय. अधिकचं झालं -2m चा वर्ग, -9 ला पण म्हणायचं भावा तू इकडे ये. वजाचं झालं अधिक 9 बरोबर 0. 3तून 2 गेले 1m म्हणजे m चा वर्ग अधिक हा 9 बरोबर 0. m वर्ग अधिक 9. आता दोघंच आहे, तिसरा कुठे गेला मधला. एक काम करा m वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0 लिहा आणि हे समीकरण तयार झालं. आता याच्यात एबीसीच्या किमती टाका. ए बरोबर किती m वर्गाच्या बाजूला 1, बी बरोबर किती m च्या बाजूला 0 आणि सी बरोबर किती एकटा आहे 9. झालं मित्रांनो. ही अशीच गणितं सोडवायची. एबीसीच्या किमती काढा. बोर्डाच्या परीक्षेला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो बरं का. आणि याच्यामध्ये आपल्याला आरामात चांगले मार्क मिळू शकतात. टेन्शन घ्यायचं नाही भावा, एकदम सोपा विषय असतो. चला जाऊयात पुढे. हा पुढचा प्रश्न बघा. इथे बघा. आता इथं काय करायचं बाबा, या p ने या कंसाला गुणा. काय करायचं p गुणिले 3 3p अधिक p गुणिले 6p 6p चा वर्ग बरोबर -5. ओके. आता हे समीकरण मला सामान्य रूपात लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी p चा वर्ग लिहिणार. मग इथं लिहायचं 6p चा वर्ग, नंतर 3p लिहिणार आणि नंतर मला काय पाहिजे स्थिर संख्या -5. ती पलीकडे वजा आहे, तिला अलीकडे आणली तर वजाची अधिक 5 होईल आणि बरोबर 0 होतील. म्हणजे 6p वर्ग अधिक 3p अधिक 5 बरोबर 0 हे समीकरण तयार झालं. कसं सामान्य रूपामध्ये लिहिलं. आता याच्यामध्ये a बरोबर किती p वर्गाच्या बाजूला आहे 6, b बरोबर किती p च्या बाजूला आहे 3 आणि c बरोबर किती हा एकटा आहे 5. तर अशा पद्धतीने एबीसीच्या किमती काढता येईल. एकदम सिंपल आहे. आता इथे बघा x वर्ग वजा 9 बरोबर 13. ठीक आहे. शेवटचं गणित x वर्ग वजा 9 बरोबर 13. तर याच्यामध्ये पण काय जास्त टेन्शन नाहीये. x वर्ग वजा 9 13 अधिक इकडे आले -13 बरोबर 0. मग x वर्ग वजा 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 अधिक दोन संख्यांना भिन्न चिन्ह असेल तर त्यांची होते बेरीज. 13 आणि 9 आपल्याकडे झाले बाबा 22 झाले बरोबर 0. 13 आणि 9 22 बरोबर 0. मग इथं काय होईल x वर्ग अधिक 0x वजा 22 बरोबर 0. आणि मग इथं तुम्ही एबीसीच्या किमती काढा. a बरोबर 1, b बरोबर 0 आणि c बरोबर 22. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येईल. ठीक आहे. चला एकदम सिंपल आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. पुढचा जो काही चौथा प्रश्न आहे आपला तो आपण बघू. आता पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. चौथा पाचवा असे दोन प्रश्न आपल्याकडे आहेत ते आपण घेऊ. म्हणजे आज हा सराव संच पूर्ण होऊन जाईल. आता इथं कसं आहे माहितीये का, बघा पहिला प्रश्न बघितला वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरवा. एकदम सोपं आहे. वर्ग दिसला वर्ग समीकरण आहे. कोटी सगळ्यात मोठी कोटी 2 सॉरी सगळ्यात मोठा घातांक म्हणजे कोटी 2 असेल तर ते वर्ग समीकरण आहे, नाहीतर वर्ग समीकरण नाही. आता इथं प्रश्न काय आहे की समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. आता x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 याचा x बरोबर 1 आणि वजा 1 हे मूळ आहे की नाही ते ठरवायचं आहे. मग सुरुवातीला आपण काय करू x बरोबर 1 घेऊ. 1 घेऊन चेक करू की बाबा हे मूळ आहे की नाही. आता या समीकरणाच्या दोन बाजू आहेत. x वर्ग अधिक 4x वजा 5 ही एक बाजू तिला म्हणतो डावी बाजू आणि उजव्या बाजूला आहे 0. मग आता एक काम करायचं x बरोबर ही किंमत ही जी डावी बाजू आहे, डावी बाजू काय आपल्याकडं डावी बाजू जी आहे आपल्याकडं ती आहे x वर्ग अधिक 4x वजा 5. तर ह्या डाव्या बाजूमध्ये x बरोबर 1 लिहा. म्हणजे x च्या जागेवर 1 लिहायचं आणि सोडवायचं. सोडवून उत्तर जर उजव्या बाजू इतकं म्हणजे 0 आलं तर मग x बरोबर 1 हे
मूळ आहे, नाहीतर नाही. म्हणजे पहिली पायरी काय, x बरोबर 1 घेऊ आणि मग डावी बाजू लिहिली x वर्ग अधिक 4x वजा 5 आणि बरोबर x वर्ग, x च्या जागेवर 1 लिहिला, एकाचा वर्ग अधिक 4 आपल्या जागेवर गुणिले x च्या जागेवर 1 लिहिला वजा 5 एकाचा वर्ग 1 अधिक 4 एके 4 आणि वजा 5 1 अधिक 4 5 आणि हा वजा 5 5तून 5 गेले 0 आणि ही आहे आपली उजवी बाजू. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आली. बघा डाव्या बाजूला 0 आहे इथं आणि उजवी बाजूमध्ये 1 बरोबर ही किंमत घेतल्यावर 0 उत्तर आलं. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा x बरोबर 1 हे दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे. म्हणजे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 चे मूळ आहे. मूळ आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मूळ आहे. तर एकदम सोपा विषय तुम्हाला मी परत एकदा नीट समजून सांगतो. एकच काम करायचं. पहिलं x बरोबर 1 हे मूळ आहे की नाही ते चेक करायचं. त्याच्यासाठी आपण काय केलं x बरोबर 1 घेऊ. ओके, x बरोबर 1 घेऊ. मग डावी बाजू बरोबर काय घेऊ x वर्ग अधिक 4x वजा 5 हे घेतले आणि ह्या xच्या जागेवर 1 लिहिलं. x वर्ग म्हणजे एकाचा वर्ग. 4 गुणिले x म्हणजे 4 गुणिले 1 आणि वजा 5. एकाचा वर्ग 1, 4 गुणिले 1 4 आणि हे वजा 5. 4 आणि 1 झाले 5 आणि हे वजा 5. 5तून 5 गेले 0. म्हणजे 0 उत्तर आलं. उजव्या बाजू इतकं उत्तर आलं. म्हणून x बरोबर 1 हे मूळ आहे. जर 0 उत्तर आलं नसतं तर मूळ नाही. बघा पुढचं एक आपण उदाहरण बघू. x बरोबर वजा 1 घेऊ. ओके. आता x बरोबर वजा 1 घेतल्यावर डावी बाजू आपल्याकडे काय आहे? डावी बाजू जर का आपण नीट पाहिली, डावी बाजू आहे x वर्ग अधिक 4x वजा 5. बरं ही डावी बाजू. आता या डावी बाजूमध्ये x बरोबर वजा 1 घेऊ. म्हणजे x च्या जागेवर मला आता वजा 1 लिहायचे आहे. मग आता x चा वर्ग म्हणजे वजा 1चा वर्ग अधिक 4 गुणिले x म्हणजे 4 गुणिले वजा 1 आणि वजा 5. मोठं काम नाही केलं. पहिला लिहिला x चा वर्ग, x च्या जागेवर वजा 1 त्याचा वर्ग. 4 गुणिले x च्या जागेवर वजा 1 लिहिलं आणि वजा 5. बरोबर? वजा 1चा वर्ग अधिक 1. 4 गुणिले वजा 1 वजा 4 आणि हे वजा 5. 1 वजा 4 किती? वजा 3 आणि हे वजा 5. बरं का? 1 वजा 4 एकातून 4 जात नाही. 4तून 1 गेले 3. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि हे वजा 5. वजा वजा अधिक. दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची काय होते? बेरीज. म्हणून 3 आणि 5 झाले आपल्याकडे 8. मग इथं लिहायचं वजा 8. मग इथं लिहायचं बरोबर इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. बघा उजवी बाजू आपल्याला 0 पाहिजे. म्हणजे डावी बाजू तुमच्याकडे किती आहे बाबा? वजा 8 आली. डाव्या बाजूमध्ये ज्यावेळेस तुम्ही x बरोबर वजा 1 घेता त्यावेळेस उत्तर येतं वजा 8. ते 0 येत नाही. म्हणजे उजव्या बाजू इतकं येत नाही. मग उजव्या बाजू इतकं आलं नाही. मग लिहायचं x बरोबर वजा 1 हे समीकरणाचे मूळ नाही. ठीक आहे? नाही. x बरोबर 1 मूळ आहे. कारण x बरोबर 1 किंमत घेतल्यावर उत्तर 0 आलं जे तुमच्या उजव्या बाजू इतकं आहे. म्हणून मूळ आहे. आणि इथं x बरोबर वजा 1 घेतल्यावर तुमचं उत्तर वजा 8 आलं नाही. म्हणजे उजव्या बाजू इतकं आलं नाही. म्हणून हे मूळ नाही. तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहू शकताय. याच्यानंतर आपण याच्यातलंच दुसरं जे एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघा. येस. तर पुढचा प्रश्न आता बघा. इथं बघा सेम विषय. सेम आहे. काय विषय नाही. इथं डावी बाजू इथं पहिलं काय करा m बरोबर 2 घेऊन बघा आणि नंतर m बरोबर 5/2. आता इथं लिहायचं m बरोबर 2 घेऊ. काय मोठं काम नाहीये. पहिली लिहायची डावी बाजू. डावी बाजू काय आहे बाबा? 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0. सॉरी 5m. 2m चा वर्ग वजा 5m. आता 2 गुणिले m च्या जागेवर किती लिहायचे? 2 लिहायचे. 2 गुणिले m च्या जागेवर 2 लिहिलं 2चा वर्ग वजा 5 गुणिले m. m च्या जागेवर 2 लिहायचं. बरोबर? 2 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 5 दुने 10. 4 दुने 8 वजा 10. 8तून 10 गेले 2. फक्त वजा 2. 8तून 10 गेले वजा 2. 8तून 10 जात नाही. 10तून 2 गेले 2. सॉरी 10तून 8 गेले 2. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे वजा 2 आलं. मग इथं इज नॉट इक्वल टू उजवी बाजू. बघा तुम्ही उजवी बाजू वजा 2 आहे का तुमच्याकडे? नाही. मी काय केलं m बरोबर 2 घेतलं आणि डावी बाजू लिहिली 2m वर्ग वजा 5m. या m च्या जागेवर 2 लिहायचं. 2 गुणिले m चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग वजा 5 गुणिले m म्हणजे 5 गुणिले 2. 2 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 5 दुने 10. 2 8 वजा 10. उत्तर आलं वजा 2. आणि इथं तुमच्याकडे 0 आहे उजवी बाजू. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाहीये. म्हणून म्हणायचं की बाबा m बरोबर वजा 2 हे मूळ नाही. हे दिलेल्या समीकरणाचे मूळ नाही. 0 आली तरच मूळ आहे. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये जर मी m बरोबर 5/2 घेतलं तर काय ते बघा. डावी बाजू माझ्याकडे आहे. डावी बाजू काय बदलणार नाही. डावी बाजू तुम्हाला हीच लिहायची आहे. 2m वर्ग वजा 5m.
इथं लिहू 2m चा वर्ग वजा 5m, बरोबर 5m. आता 2 गुणिले m चा वर्ग, m च्या जागेवर आता 5/2 घ्यायचं भावा तुला. मग इथं लिहायचं 5/2 चा वर्ग वजा 5 गुणिले m च्या जागेवर लिहायचं 5/2. बघा 2 गुणिले ह्या 5/2 चा वर्ग कसा, 5 चा वर्ग आणि 2 चा वर्ग. 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4, वजा इथं 5 5 25 भागिले 2. आता बघा बे के बे, बे दुने 4, भाग गेला इथं 2 आणि 4 ला, बे के बे, बे दुने 4. आता इथं काय राहिलं 25/2, 25/2 आणि वजा इथे पण किती आलं 25/2. आता 25/2 25/2 गेले, 0 आलं उत्तर. बरोबर ना, कुठल्याही संख्येमधून तीच संख्या वजा केली असता उत्तर 0 येतं, म्हणजे उत्तर 0 आलं. मग इज नॉट इज इक्वल टू उजवी बाजू, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू जी आहे ती आपली सारखी आली. मग दोन्ही बाजू सारख्या आल्या म्हणून तुम्ही म्हणू शकता की म्हणून m बरोबर 5/2 हे मूळ आहे, हे मूळ आहे, दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे. म्हणजे उत्तर 0 आलं तर मूळ आहे, अन्यथा मूळ नाही. तर हे दोन्ही प्रश्न बघितले. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू. तत्पूर्वी याला जर का तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. चला पुढे बघा. सगळे प्रश्न आपले आज होऊन जाईल. आज आपला हा सराव संच झाला की उद्या पुढचा आपण काय करू, या आठवड्यामध्ये हे प्रकरण तुमचं संपून टाकू. म्हणजे मग आपण गणित भाग 2चं दुसरं प्रकरण संपू. म्हणजे 2-2 प्रकरणं झाली की त्याच्यानंतर मग आपण बाकी इतर विषयांची विज्ञान 1, विज्ञान 2 यांची 2-2 प्रकरणं कंप्लीट करू. म्हणजे आपला युनिट टेस्टचा सिलेबस कंप्लीट होईल. हा पुढे बघा. पुढचा पॉइंट आपल्याकडे असा आहे की हा लय सोपा प्रश्न आहे. जर x बरोबर 3 हे, बरं का लक्षात घ्या, x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 चे एक मूळ आहे, एक मूळ आहे. बरोबर, हे काय, हे कोणाचं एक मूळ आहे बाबा, x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 चे एक मूळ आहे. तर k ची किंमत काढा. भावा इथं तुला एकच काम करायचंय, इथं काय जास्त टेन्शन नाही. बघा kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0, याच्यात तुम्हाला काय करायचं, इथे x बरोबर 3 लिहायचंय. म्हणजे x च्या जागेवर 3, या समीकरणात x च्या जागेवर 3. बघा समीकरण काय आहे, kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. इथं x 2 ठिकाणी, तिथं फक्त 3 लिहायचंय, बाकी काय नाही करायचं. k ची किंमत ऑटोमॅटिकली मिळेल. k गुणिले x वर्गच्या जागेवर 3 चा वर्ग वजा 10 गुणिले x च्या जागेवर 3 अधिक 3 बरोबर 0. ओके, k गुणिले 3 चा वर्ग 9 वजा 10 त्रिक 30 आणि अधिक हा 3 बरोबर 0. 9 गुणिले k 9k वजा अधिक वजा बाकी, 30तून 3 गेले 27 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 27 बरोबर 0. आपल्याला k ची किंमत काढायची आहे. 9k ला आपण इथंच ठेवू, वजा 27 पलीकडे गेले अधिक 27, k आपल्या जाग्यावर, 27 आपल्या जाग्यावर, हा 9 गुणिले पलीकडे गेला भागिले 9, 9 भागिले आला आणि k बरोबर 9 त्रिक 27. अशा पद्धतीने k बरोबर मला किती मिळेल, 3 मिळणार आहे. तर एकदम इझी आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाही, एकदम सिंपल साधा सोपा विषय. तर k ची किंमत अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आणि हा प्रश्न आकडे बदलून दरवर्षी येतो. आकडे बदलतात, समीकरण बदलतात, दरवर्षी हा प्रश्न येतो. आता आपण काय करू, याच प्रकारचा पुढचा जो प्रश्न 6वा सेम असाच आहे तो बघूयात. बघा या 6व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचंय की समीकरण बदललंय. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0, या वर्ग समीकरणाचं एक मूळ वजा 7/5 आहे. तर k ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. आता माझं समीकरण काय बाबा, 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0. मी काय करतो, पहिले याला सोडून घेतो. मला काय करायचं, एक मूळ वजा 7/5 आहे, म्हणजे इथं m च्या जागेवर वजा 7/5 लिहायचंय. म्हणजे जसं इथं 5 गुणिले m च्या जागेवर वजा 7/5 त्याचा वर्ग अधिक 2 गुणिले वजा 7/5 अधिक k बरोबर 0. बरोबर, 5 गुणिले वजा 7/5 चा वर्ग वजा 7 चा वर्ग अधिक 49, 5 चा वर्ग 25, 2 गुणिले वजा 7 वजा 14 आणि भागिले हे 5 आणि अधिक k बरोबर 0. 5 एके 5, 5 5 25, भाग गेला. इथं किती आलं बाबा, 49 भागिले 5 वजा 14/5 अधिक k बरोबर 0. 49 बघा इथं छेद सामाने, वरच्यांची वजा बाकी, 49 मधून 14 गेले 35, 35/5 अधिक k बरोबर 0. 35 ला 5 ने भाग लावला, 5 7 35
अधिक के बरोबर 0 म्हणजे के बरोबर किती अधिक 7 पलीकडे गेले वजा 7 असं तुमचं उत्तर आलं पाहिजे. मग आता इथं काय दिलंय बघा यम वर्ग अधिक 2m अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं एक मूळ किती वजा 7/5 म्हणजे तुम्ही इथं वजा 7/5 या बॉक्समध्ये लिहिलं पाहिजे. म्हणून m बरोबर टिंब वरील समीकरणात ठेवू. मग m बरोबर काय लिहिलं पाहिजे तुम्हाला वजा 7/5 ही किंमत घेतली पाहिजे. म्हणून 5 गुणिले कशाचा वर्ग वजा 7/5चा वर्ग आला पाहिजे आणि 2 गुणिले वजा 7/5 आलं पाहिजे. बघा सगळीकडे वजा 7/5 लिहिले. त्याच्यानंतर 5 गुणिले वजा 7/5चा वर्ग किती होतो तुम्ही 49/5 लिहा. हे लिहून टाका काय टेन्शन नाही. इथं लिहून टाका 49/5 बरोबर आणि इथं लिहा वजा 14/5 असं लिहा. आणि मग इथं किती येतील या सगळ्यांचं इथं वजा 49 नका लिहू फक्त 49/5 लिहा. इथं फक्त 49/5 लिहा. आणि इथं काय लिहिता येईल तुम्हाला एकच किंमत लिहायची असेल तर ती 7 लिहा. 7 अधिक के बरोबर 0 7 अधिक के पलीकडे गेले वजा 7. तर अशा पद्धतीनं हा चार्ट आपल्याला पूर्ण करता येईल. ठीक आहे मी बाजूला होतोय. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे चला. यस तर मित्रांनो झालं असेल तुमचं. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या चर्चेमध्ये इथं थांबू पण लक्षात घ्या तुम्हाला जर गणित विषय अवघड जात असेल गणितामध्ये कमी मार्क मिळत असेल विज्ञान अवघड जात असेल तर काळजी करायची नाहीये. तुमच्यासाठी आपण गणित इंग्लिश आणि विज्ञान याचा स्पेशल ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे आणि हा आपला ऑनलाईन क्लास तुम्हाला आपल्या ॲपवरती मिळेल. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ॲपचं नाव आहे. तर तुम्ही आपला ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती आपण ऑनलाईन क्लास आपला चालतो आणि ह्या ऑनलाईन क्लासची फी फक्त किती रुपये 199 रुपये. म्हणजे फक्त 199 रुपये तुम्ही प्रत्येक महिन्याला भरून हा ऑनलाईन क्लास जॉइन करू शकताय. आठवड्यातून या ऑनलाईन क्लासवरती आपल्याकडे आठवड्यातून 6 दिवस लेक्चर असतात. त्याच्यामध्ये आपण इंग्लिश, गणित, विज्ञान या विषयांवरती चर्चा करत असतो. तर महिन्याची फी फक्त 199 आहे. याच्यामध्ये काही नोट्स तुम्हाला मिळतील आणि त्याचबरोबर काही ऑलरेडी अपलोडेड व्हिडिओ सुद्धा आहेत. तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला या 199च्या पॅकेजमध्ये मिळतील. तर नक्कीच आपला ॲप जो आहे तो डाउनलोड करा आणि ॲपवरती हा जो 199चा कोर्स आहे तो पर्चेस करा आणि चांगल्या मार्काने गणित, विज्ञान, इंग्लिशमध्ये पास व्हा. बाय मित्रांनो, धन्यवाद.